तर सर्व युट्यूब फॅमिलीला नमस्ते. तर सर्वांनी तर पांडूच्या व्हिडिओमध्ये बघितलं असन. तर किती दिवसातनं पूजा ज्या वेळेला एवढीशी लहान होती त्या टायमिंगला ती त्यांच्या तिकडं बुलढाणा तिकडं त्यांच्या गावी गेलेली. त्यानंतर आज गेले ते म्हणजे 20-25 वर्षात ना कितीतरी दिवसात ना लय दिवसात ना गेले. तर त्यांचा जीवन प्रवास ऐकू थोडं. आणि तुम्ही बरेच जण मला म्हणले की बाबा पूजेला वडील नाहीत वारले, ते पण आज स्पष्ट करून टाकूया. तर हे बघा सासूबाई आहेत आमच्या. तर सासूबाई तर किती दिवसात ना तुम्ही गेला तिकडे? आठवत नाही तरी लय दिवस झाले हो. बरं कोणा कोणाला भेटले तिकडे? माझ्या काकूला भेटले, वहिनीला भेटली. हा सगळं आता काकूचा नवरा गेला, बोन सून आहे. बोनला भेटले? बोनला बहीण म्हणजे बहीण नाही, बहीण माझी पुण्यात आहे. हा पुण्यात आहे का? हा माझी पुण्यात तिथे. मग आता ते मी व्हिडिओ मध्ये बघितले ते होते ना बसलेले तिथे लय लोक, ते कोण कोण होते? ती वहिनी होती, बसली वहिनी होती, ते वहिनीची पोरगी होती. ते आणि इथं बसलेले कोण होते? कुठे? हे इकडे साईडला ते वहिनी होती माझी. आणि तिथं बसलेले मी आपल्या पाहुणे बसले होते आमच्या जवळ. हे वहिनी होती इथे बसलेली होती. ते वहिनीची मोठी पोरगी होती इकडे बसलेली. हा मायल्याची, तिने लग्न नाही केलं. बरं तिथे लगीन केलेली. बरं तुम्हाला त्या गावामध्ये गेल्यानंतर कसे वाटले? चांगलं काय आपलं गाव म्हणजे भन वाटते. आता किती दिवसात खूप दिवसात गेल्यानंतर कसे वाटले? कसं वाटलं आता काही चांगलं वाटत नाही तिकडे. कसं म्हणजे तिथं राह वाटत होते का इकडे येऊ वाटत होते? कुठले इकडेच या वाटते. कुठं करमते? इकडेच करमते आपल्या इकडे करमते. आणि तिकडे ते कोण कोण बोलले तुम्हाला, कोण नाही बोलले? आता वहिनी बोलली, मोठी पोरगी बोलली माझ्या वहिनीची. सगळे बोलले. चहा पाणी केलं, चहा केला, पाणी केलं. समधी बोलले. हो. बर बर बर. पूजेचे पप्पा तिकडे ते वारले होते, ते कुठले ठेशन होते? ते मलकापूर होतं. मलकापूर ठोसन होतं ते, तिथं वारले. कशाने वारले? ते आपले दारू पिऊन मिळाले. दारू पिवले आणि ते वारले. कशाने म्हणजे ते लिव्हर खराब झाले का? लिव्हर खराब झाले दारू ना. लिव्हर खराब झाले का? कशाला असे धडकले वगैरे नाही ना? नाही धडकले नाही, काही नाही. ते तसे वारले. मग युट्यूब फॅमिलीला बरेच सांगितले होते की पप्पा पूजेचे एक पप्पा आहेत की ज्यांनी सांभाळ केला पूजाचा. जे पप्पा ते वारल्यानंतर दारू पिवल्यावर, तर नंतर तुम्हाला सांगतो एक मुलीला स्वीकार केला आणि त्यांनी जे सांभाळ केला ते पप्पा आहेत का नाही? ते पप्पा गेले. ते पप्पा ते मालक नाही, पण ते मुली सांभाळ केला. हा मग ते आहेत का नाही? ते आहे. बरं मी एकदा तुम्हाला भेटलो होतो जीवर मध्ये. मी काय पाजले होते तुम्हाला? थंड वाजलं. मी थंड पाजले नाही तुम्हाला, पूजेच्या पप्पाला तुम्हाला. म्हणजे मित्रांनो सांगायचे विषय म्हणजे असा आहे की पूजेचे पप्पा हे वारलेले आहेत, त्याला पप्पा नाहीत. पण ऍक्च्युली की लहान ती बघून कोणाला तरी माया आली आणि तिचा एक मुलगीच माझी, कुणी पण गुरु बहीण मानतं किंवा मुलगी मानतं, असे पप्पा मी बोलत होतो तुम्हाला की गुरु बहीण मानलेली ह्यांना की. आणि तुम्हाला सांगतो त्या पूजेचा सांभाळ केलेला असे एक जण आहेत. तर ते आता पण येत आहेत. तर जसं पूजाचं लगीन ठरवलं आणि तुम्हाला सांगतो जशी इकडं नांदा आले तेव्हापासून ते काही जास्त लक्ष देत नाही. कारण ते म्हणले बस आता एवढंच कन्यादान करायचं होतं माझ्या हातून की हिच्याकडे बाबा लहान आहेत, कोण लक्ष द्यायला नाही, म्हणून ते लक्ष देत होते. आता लग्न झालं, जे मार्गाला लागलं ते त्यांच्या मार्गाला. आता एक मुलगी म्हणून सांभाळ केला होता ते पप्पा. मग आता त्यांना पूजा लहानपणापासून ते दुसरं एक वडील रूपात म्हणून त्यांना मी पप्पा म्हणतो. मग ते भेटले मला तर कधी पण बोलते मी. मला काय बोलते? ते चांगले बोलतो तुम्हाला. काय म्हणते? जवळ बापू चांगले आहे, चांगले म्हणतात. मग असे आहेत ते. नाही तर परत तुमचा गैरसमज तुम्ही माणसा पांडू तर म्हणतो वडील नाही तुम्ही हाय म्हणता, तर निघला गैरसमज. हे असं असते. असं नसतं की ज्याला कुणी नाही त्याला कोणत्या देवरूपात असते की बाबा लक्ष ठेवणार, ते सांभाळ करणारे पप्पा असे मी म्हणलं होतं. तर त्यांची भेट होती अधून मधून, तुम्हाला मी दाखवून एका दिवशी. पप्पा म्हणत नाही, ती बोलतच नाही. पूजा बोलत नाही, पप्पा नाही म्हणते. म्हणजे कसं झालंय ते सांगू? कसं झालं ते पप्पा नाही म्हणते. बाबा त्यांची टूर कशी झाली? यांचा नवरा होता का? मग आता आहे का ते राठोड यांच्या मालकाचे दोस्त जिगर दोस्त होते. जिगर दोस्त होते यांची. जिगर दोस्त असताना
मग हे दारू पिऊन त्यांचं लिव्हर खराब झाला. त्यांना दवाखान्यात नेलं. मग डॉक्टरने गॅरंटी नाही दिली. मग त्यांना माहिती झालं की आपण काय लिव्हर जगू शकत नाही. मग त्यांच्या संग मित्र होता जिगरदस्त. त्यांना सांगितलं की माझ्या बायका पोरावर ध्यान ठेवतो, ह्यांचा सांभाळ कर, ह्यांना खाया प्यायला घाल, ह्यांना आधार देतो म्हणून आधार दे म्हणून त्यांचं पप्पा जोपर्यंत माझ्या मुलीचं कन्यादान होत नाही ती त्यांच्या मार्गाने सुखी ही होत नाही तोपर्यंत तू साथ सोडायची नाही त्याची, असं जे शब्द दिला आणि ते शब्द त्यांनी पाळला. आणि आज पूजाचं जेव्हा लगीन झालं तेव्हापासून त्यांनी विषय सोडून दिला. अजून मधून बघतात कसं आहे काय लांब, पण जास्त करून ही नसते. तर ते मला भेटले होते तर त्यांना मी थंड वगैरे पाजलं होतं. ती व्हिडिओ मध्ये बोललो तोवर तर युट्यूब फॅमिली आणून किती सोमा दादा खोटं बोलताय, तिला पप्पा नाही तर तुम्ही ती वारले म्हणतात तुम्ही हाय म्हणतात, हे तुमचा गैरसमज. दुसऱ्याने सांभाळ केला ह्यांचा. तर मग वारला म्हणजे तिचा वारलाचा मित्र, त्या मित्राने आधार दिला ह्यांना. मग आधार दिला, लहानाची मोठी केली आणि लगीन केलं. त्यांच्या मार्गाला तिथं गेल्यावर थोडं रडू आलं असं, काय मन दाटून गुंटा दाटून आला असं म्हणलं की ती बाऊजाई वाटे त्यांच्या एका फक्त त्या एका दिराने ओळख दिली नाही ह्यांना. मोठं दुकान होतं का, त्या दुकानात गेल्या ओळख काढली, पण ती दीर म्हणला की हे माझं कोण नाही, त्यांनी ओळख दिली नाही. पांडूने पाहुण्याने सांगायचा प्रयत्न केला, पण मला आम्हाला भाऊ होता, पण ती 20 वर्ष झालं वारलाय. मग त्याच्यामुळे काय लोक असे असतात की त्यांचे लय मोठे असतात, त्यांना वाटलं असं कशाला ओळख द्यायची गाव. त्यांना कसं वाटलं आता हुडकं आलेली, मग ती हिथच राहते ती काय, मग त्यांना सोपला असं झालं असेल विषय मित्रांनो की बाबा पांडू सासूबाईला घेऊन आलाय म्हणजे आता इथं सोडायला आलाय, मग त्यांनी ओळख दाखवली इथं सोडून जाते ह्यांना सांभाळायला लागेल. पण त्यांना काय माहिती आम्ही खंबीर आहे, आम्ही फक्त फिरायला आलतो म्हणून ओळख दाखवली. बाकी समधे बोलले, समधे बोलले, चालले, भारी वाटले, असा हा विषय झालेला आहे. तर आले मग आता रात्री मी काल ताईला सोडून आलो, मग रात्री पांडू वगैरे ही समधी टीम तुम्हाला सांगतो जिंतीत आली, मुक्कामाला झाली. आज कधी आले तुम्ही? 3 वाजता आले. ते माझ्या संग भांडण करते, भांडण करते माझ्याशी. ते आता काय करायचे दिवस त्याला, मी रात्री म्हणले हात पाय चोळ, माझ्या पायाला चावले मला इथं ते चावले माझे, बसले हात घेतल्या असे चाटले चावले मला. तिला सांगा काय ते नाही चावत, चावले का नाही तू? ते तसे तिला सांगा बरं काहीतरी. कशाचा भरोसा? ते काम आहे का, काम चुकार करते आजकाल. काम करतात ना. प्रियंका इकडे बघा, सासूबाई इकडे बघा. म्हणजे आमच्या फोटो काढला काय? फोटो नाही, ते युट्यूब फॅमिलीला मला सविस्तर समजून सांग. बरं आता कधी जायचे मग परत तिकडे? आता कुठे जात नाही बाबा, आता काय नाही, आता काय नाही झालं. मी आता एकदा फिरून आलो ते पवडे बाबा म्हणतो बहुत झालं बाबा, काही चांगलं पाहू नाही. लय पांडूने फरवले तुम्हाला तिकडे, ते जुंगलात तिकडं बॉडी दाखवली, रस्ता, हनुमंताची मूर्ती किती उंच होती, हॉटेल मूर्ती, नंदुरा, मलकापूर, खामगाव, शेगाव, लय फिरवले तुम्हाला. बघा पांडूने कुठं कुठं फिरवले. जावा किती हौशी भेटला, असला जावा जन्मात भेटला नसता. तुझी काय इच्छा आहे मला सांग, करतो. तिला नाही जायचं माहेरला. आता ती म्हणली फिरायला न्यायचंय, मग अशी त्या तिथनं ग्राउंड वर आणली तिला फिरून. ती मला म्हणत होती फिरायला जायचं, हे इथं नेली तिला. तुम्हाला सांगतो चक्कर मारून आणली दुकाना पुढे. हो का इथनं दिसते, हो का ढकल बघा, का हे इथनं दिसते, हो का इथंच हे इथं फिरून आणली. लय खुश झाली, जीवाला नटायला लागली. म्हणली मी लय लांब शेजाऱ्याला सांगायला मी फिरायला गेलो तर कुठं, मी काय पाठीमागच्या दुकानात. गप्पा म्हणली बाय तू काय कर, तानाकडे मुंबईला घेऊन जा. दादा ताना नको कोणाकडे नको, मला कोणाकडे जायची नाही, गरजही नाही. कोणाकडे जायची गरज नाही मला, नको. पण कोणाकडे माझं मी परक्याच्या घरी जाईन. परक्याच्या म्हणजे एखाद्या वेळेस
मुंबईला तुझे मित्र कुत्र कोण नाही काय लय ढीग आलाय त्यांच्या घरी जा. मित्रांच्या जाईन फॅनच्या घरी जाईन एक वेळेस जा, जा. नातेवाईकाच्यात नाही चुकूनही नाही कधीच नाही मुंबई पुण्याला जा हा कोणाकडे नाही. नातेवाईकांना आपल्याकडे एंट्री नाही आपल्याला त्यांच्याकडे एंट्री नाही पुण्याला आहे हो बाई. लात मारायची नाही आणि पाया पडायचं नाही बाकी समजा असू दे एखाद्या युट्यूब फॅमिलीचं पाय धरून त्या दारात जाईल बाकी कुठं चाट तसलं लाटाळपणा करायचा नाही जीवनात मी ठरवलंय माझ्या आई बापाने बघितलंय हे आईने आणि मला ती सांगते तिकडं जा कशाला आईची ईर्षिवान नाही म्हणलं मुलगा काही ईर्षिवान नसायचा हा होय. एखाद्या दारात नाही म्हणजे नाहीच जायचं त्याला नाही बोलायचं म्हणजे नाहीच बोलायचं माहिती आहे मला स्वभाव एकदा मनात उतरलं हा पुन्हा पुण्यात जेलमी 7 जेलमी आला मनात चुकून नाहीतर ह्या जेलमी तर नाही असं आहे आमचं पहिल्यापासून मोडन पण वागणार नाही असं या नाही ते माणसाने बिकायला आपल्याला लागला. बोलू द्या चालू द्या आपलं मन होणार नाही बोलायला आपण लहान लेकराला पण आवाजावर बोलतो मित्रांनो आणि समध्यांची इज्जत करतो पण जिथं आपली किंमत नाही इज्जत नाही तिथं जायचं पण नाही आता हाय किंमत इज्जत समधीकडे आली पण पहिली नव्हती म्हणून आता जायचं नाही असून पण असं आहे आपलं नाही सुसूबाई खरं हा ही आमच्या सुसूबाई बरं आता काय काय खायची तुम्हाला आता काय रे आपली चटणी भाकर ए चटणी नसते म्हणायचे चटणी भाकर नसते म्हणायचे ती दिवस गोडे ती दिवस गेले ते दिवस गेले हा, आता दुसरे प्रियंका प्रियंका ही माझी बुकू ही बुकू माझी तू काय कर बोसनची पोळी कर का बोस मग दुपाटा दुपाटा ए एक काम कर पुऱ्या आणि पोळा बुटाटा आणि मस्त पैकी बुजा बुजा हा मस्त पैकी आता नाव सांगितलं मग कुत्र आलं पाहिजे की नाही? नीट बोला बुजा भजा भजा भजे अगं पुऱ्या. ती 4 लेकरं झाली तरी तुला माझं का नाही बोललं मग ना काय बायको आहे का पिढाय तू होता भजा बघितलं पुऱ्या. का कसं व्हायचं हिला अजून कळा नाही समजा नाही माझी बुशा कळते सगळं कळते तुम्ही समजा कळते येडे ओढ्याचं सॉंग येते हा सगळं कळते युट्यूब मुलीला कळते आणि हिला कळत नाही असं होते तर चला मित्रांनो तर तुम्हाला मी जे होतं ते रिअल सांगितलं स्पष्ट केलं की बाबा की पूजाचं वडील हे वारले पण ऍक्च्युली ज्यांनी सांभाळ केला जे एक शब्द दिलता त्यांच्या मित्राला माझ्या मुलीचा बायकोचा सांभाळ घालला कधी माझी जाणीव बसून देऊन माझ्या पुरीचं कन्यादान कर तवा सोड तसं त्यांनी शब्द पाळला तर हेच तुम्हाला मी सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ खास घेतलेला आहे. नवरा मस्त खंबीर हौसेत आणि भेटलाय, चांगला भेटलाय. तुमच्या मनातला कधी आई बापाची गैरसमज निघला असेल शिस्त असं मला वाटतंय आता जन्म आई बापाच्या इथं नसतो तर नवऱ्याशी आईला पण मी आईवर एक व्हिडिओ बनवणार आहे आईची एक प्रियंकाची एक आईबद्दल तक्रार आहे त्याबद्दल एक व्हिडिओ तुम्हाला दुसरा आताच बनवतो. लगेच. नाही काय बनवतो तक्रार आहे मला बघू दे. नाही बनवतो दुसरा नाही काय तक्रार आहे मला बघू आईचं दे. बनव आई तक्रार तिला बी हाणतील तुला बी हाणतील धरून. नाही मित्रांनो कॅन्सल 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 दोघाला एक चपाटा लागतो, काय चला संध्याकाळ झाली आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये बघा आता व्हिडिओ घेतो आतमध्ये जाऊन नक्की काय आहे दोघींचं